परभणीच्या जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार। आयसीयूमध्ये तब्बल तासभर अंधार, रुग्णाच्या जीवाशी थेट खेळ। जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसीयू कक्षात बुधवारी रात्री तब्बल 1 तास वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना उघड झाली असून या काळात इन्व्हर्टर आणि बॅकअप प्रणाली पूर्णपणे निकामी पडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे। आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची स्थिती या काळात अत्यंत गंभीर बनली असा दावा करण्यात येत आहे। वीज पुरवठा बंद झाल्यानंतर आयसीयूमधील लाईफ सपोर्ट प्रणाली काही क्षणात ठप्प झाल्याने रुग्णांचे नातेवाईक घाबरून मदतीसाठी आरडाओरडा करत होते। मात्र संबंधित यंत्रणा पुन्हा सुरू होईपर्यंत रुग्णालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी कुठे होते, असा सवाल नातेवाईकांसह नागरिकांनी उपस्थित केला। अशा महत्त्वाच्या विभागात बॅकअप यंत्रणा फेल होणं म्हणजे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह असल्याचे डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांच्या एका गटानेही व्यक्त केलं। रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी असणारी संपूर्ण व्यवस्था निष्क्रिय असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले असले तरी हा प्रकार नेमका कसा आणि का घडला, इतक्या महत्त्वाच्या विभागात वीज पुरवठा एवढा वेळ का खंडित राहिला, इन्व्हर्टर व बॅकअप प्रणाली एकाच वेळी कशी निकामी पडली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही। दरम्यान या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर पकडत आहे। रुग्णालयातील अत्यावश्यक विभागात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने सुधारणा कराव्यात असंही आवाहन करण्यात येत आहे।